श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाच्या गतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. कशा पद्धतीने श्वास आतमध्ये येतोय, कशा पद्धतीने श्वास बाहेर जातोय याकडे लक्ष द्यायचं आहे. सूक्ष्म व्यायाम करताना किंवा वॉर्मअप करताना ज्या ज्या स्नायूंचा सांध्यांचा वापर झालाय, ज्यांना ज्यांना ताण पडलाय ते हळूहळू रिलॅक्स होत आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. खोल श्वास घेणं, खोल श्वास सोडणं सुरू ठेवायचं आहे. आणि आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांना तुर्तास तरी प्रतिक्रिया द्यायची नाहीये, फक्त पाहायचं आहे की कोणत्या प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येत आहेत. श्वासाची जोड द्यायचा आहे आणि मनातल्या आलेल्या विचारांना प्रतिक्रिया द्यायची नाहीये. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. श्वसन प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित ठेवून आपल्याला डोळे बंद करून शांत बसायचं आहे. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम। हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आहेत. मी एक म्हटलं की श्वास घ्यायचा, दोन म्हटलं की श्वास सोडायचा आहे. पूर्ण लक्ष आपलं श्वासावरती ठेवायचं. आता पहिला श्वास एक, श्वास सोडायचा आहे दोन, दुसरा श्वास एक दोन, तिसरा श्वास एक दोन, चौथा श्वास एक दोन, पाचवा श्वास एक दोन. हळूवार हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत, मागे खांदे मागे रोल करायचे, मान सरळ आणि डावीकडे झुकायचं आहे. एक, डावीकडे वाकायचं आहे, हनुवटी टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला, परत सरवायचं आहे दोन. नेहमीप्रमाणे आपण करायचं आहे. परत उजव्या बाजूला एक, असं डाव्या बाजूला वाकायचं आहे, पुढे वाकायचं नाहीये हे लक्षात ठेवा. दोन. ठीक आहे, आपल्याला असं वाकायचं नाहीये तर काय करायचं आहे, कडेला एक आणि मग हनुवटी टेकवायची गुडघ्याला दोन. ठीक आहे, पुढे वाकायचं नाहीये, कडेला वाकायचं आहे. परत एक, पाठीच्या आणि कमरेच्या मणक्याला आपल्याला चाललंय दोन. ठीक आहे, याच्यामध्ये फरक आहे. असं पुढे झुकणं, हनुवटी टेकवणं आणि असं, याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, तर तो लक्षात घ्यायचा आहे. आता आपल्याला दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. कटेचक्रासन करूयात नेहमीप्रमाणे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये एक. आता डाव्या बाजूला वळायचं आहे दोन. उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान मागे करायची आहे. आता डावा हात वरती करायचा आहे एक. उजवीकडे आपल्याला झुकायचं आहे दोन. उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरवायचं आहे एक, श्वास आतमध्ये आणि सरळ. परत दोन श्वास बाहेर आणि खाली. परत सरळ एक, श्वास आतमध्ये
परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा आहे 1 आणि हात खाली 2. परत उजव्या बाजूने करूयात, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1, उजवीकडे वळायचं आहे 2. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे करायची. आता उजवा हात वरती करायचा आहे 1, डावीकडे आपल्याला झुकायचं आहे 2, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा, परत सरळायचं आहे 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळायचं आहे 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर. ताण द्यायचा आहे, ओढायचा आहे खांद्यातून वरच्या दिशेने, कोपऱ्यातून सरळ 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा आहे 1 आणि 2, हात खाली, मान सरळ. ठीक आहे, दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5, विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, मान सरळ ठेवायचे, पाठीचं काना ताठ. आणि आता आपल्याला दोन्ही खांदे वरती ओढायचे, श्वास आतमध्ये घेत नंतर रिलॅक्स करायचे, नंतर परत जिथं रिलॅक्स आहे त्याच्यापेक्षा खाली ओढायचे. ठीक आहे, करूयात. पहिल्यांदा वरती श्वास आतमध्ये घेत 1 2, परत आता खाली ओढायचे 1 2, रिलॅक्स करायचे. ठीक आहे, आपण जेवढे खांदे आहेत त्याच्यापेक्षा खाली नेऊ शकतो तेवढे खाली न्यायचे, पूर्ण मानेला ताण पडला पाहिजे. परत आता वरती न्यायचे आहेत, करूयात. 1 10 सेकंद थांबायचं आहे, मान खांदे वरती धरून, 1 श्वास पण रोखून धरायचा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, रिलॅक्स. आता परत खाली ओढायचे आहेत, श्वास आतमध्ये घेत 1, खांदे खाली ओढायचे आहेत, पूर्ण मानेपासून आपल्याला ताण देता आला पाहिजे किंवा पडला पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे. 10 सेकंद, 2, रिलॅक्स. परत वरती करायचे खांदे, 1 धरून ठेवायचे 10 सेकंद, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, परत खांदे खाली. परत आता खांदे आहे त्या लेवल पासून खाली खेचायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, रिलॅक्स करायचे खांदे. आणि दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, उजवा पाय सरळ आणि डावा पाय सरळ करायचा आहे. पायाचं पंजा स्वतःकडे ओढायचं आहे आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1 श्वास आतमध्ये आणि रोखून धरायचा आहे, 2 3 4 5 6 7 8 9 10, उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10, परत एकदा डावा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10, उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे, आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत, पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत. ठीक आहे, खांदे मागे रोल करायचे, छातीचा पिंजरा वरती काढायचा. असं बसायचं नाही आपल्याला, तर छातीचा पिंजरा वरती करायचा आहे, मान सरळ आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1 डावा पाय गोल फिरवायचा आहे, 2 3 4 आणि 5, परत विरुद्ध दिशेने 1 2 3
4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2. जेवढा पाय सरळ तेवढा फायदा जास्त, तेव्हा पाय सरळ ठेवायचा आहे. 3 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. मान करायचे सरळ, हात पाठीमागे ठेवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. खांदे पाठीमागे रोल करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबरवर उचलायचे. पायामध्ये अंतर ठेवायचं खांद्याने एवढं. कंबर उचलायचे, मान मागे टाकायचे आहे. करूयात 1 श्वास आतमध्ये, मान मागे, गळ्याच्या स्नायूला ताण. 2 श्वास बाहेर. ठीक आहे, परत एकदा कंबरवर उचलायचे आहे. 1 मांडीच्या स्नायूंचा वापर आणि कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आणि शरीर जमिनीला समांतर करायचं आहे. 2 जेव्हा फक्त आपण मांडीचा वापर करतो तेव्हा एवढंच उचललं जातं. ठीक आहे, कमरेचा वापर केला तर एवढं उचललं जाणार आहे. त्या दोन्हींचा वापर करायचा आपल्याला, मांडीचा आणि कमरेच्या स्नायूंचा. करूयात 1 श्वास आतमध्ये, कमरेच्या स्नायूंचं आकुंचन, मान मागे. 2 श्वास बाहेर. ठीक आहे, शेवटचा श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये, मान मागे. 2 श्वास बाहेर आणि कंबर खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान सरळ करायचे, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे खांद्याने एवढं. आणि आपल्याला आता डावीकडून वळायचं आहे. कपाळ टेकवायचंय जमिनीला. परत सरळ उजवीकडे वळायचं, कपाळ टेकवायचं जमिनीला. ठीक आहे, करूयात. डाव्या बाजूने 5 वेळा, उजव्या बाजूने 5 वेळा करायचं सर्वांनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे, हळूवार सरळवायचं आहे. दोन्ही पाय आता गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. मान सरळ करायचे. एकदा श्वास आतमध्ये घेत कंबरवर उचलायचे, मगासारखंच करायचं. करूयात. 1 श्वास आतमध्ये, कंबरवर उचलायचे, मान मागे टाकायचे. 2 श्वास बाहेर आणि कंबर खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, मान मागे. 2 श्वास बाहेर. ठीक आहे, दोन्ही पाय गुडघ्यात वाकलेले ठेवायचे. आता काय करायचं, दोन्ही पाय उजवीकडे करायचे. डावा घोटा उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. परत सरळ व्हायचं आणि उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा, कपाळ जमिनीला टेकवायचं. ठीक आहे, हे थोडंसं सोपं आहे. पायामध्ये अंतर. आता पहिले डावीकडे करूयात आपण. डावीकडे दोन्ही गुडघे करायचे. उजवा गुडघा डाव्या घोट्यावर ठेवायचा आणि मग पाठीला पिळू देऊन कपाळ टेकवायचं जमिनीला. 1 सरळ व्हायचं. आता डावा गुडघा उजव्या घोट्यावर ठेवायचा आणि 2 परत डावीकडे. 3 पाय गुडघ्यात वाकलेलेच राहतील. 3 4 5 6 7 8 9 जेवढं शक्य तेवढं करा. आणि 10 पाठीच्या स्नायूंची आणि खुब्याच्या स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी उपयुक्त. ठीक आहे, आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. भद्रासन आपण करूयात. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे आपल्याला खाली खेचायचे आहेत. मान करायचे आहे सरळ, नजर समोर. आणि आपल्याला कमरेमध्ये न वाकता पुढे झुकायचं आहे. करूयात. 1
मानवर, खांदेवर आणि पुढे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे 2. परत एकदा 1, 2. ठीक आहे. दोन्ही हात बाजूला, खांद्याच्या रेषेत, हाताचे पंजे आकाशाकडे, श्वास आतमध्ये, हात वरती. 1, श्वास आतमध्ये, हात वर. 2, श्वास बाहेर, हात खाली. पाठीच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, हात खांद्यातून वर करायचा प्रयत्न आणि कानाच्या मागे. 6, 7, 8, 9 आणि 10. हळूवार हात खाली, हाताचा पंजा जमिनीकडे आणि हात खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि वज्रासनामध्ये बसायचं आहे आपल्याला. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. आणि गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. मान करायचे सरळ, दोन्ही हात सरळ करायचे, हाताचे पंजे जमिनीकडे. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती करायचे आहेत. करूयात. 1, श्वास आतमध्ये, हात वर. मागे न्यायचे हात कानाच्या, मान सरळ ठेवायची. 2, श्वास बाहेर. समोर पाहायचा. परत एकदा 1, आपल्या अप्पर बॅकला ताण पडला पाहिजे. 2, परत एकदा 1, 2. आता हात करायचे आहेत बाजूला. आता डाव्या हाताने उजव्या पायाला टाचेला स्पर्श करायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे. करूयात. डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि शेवटचा 20. ठीक आहे. ज्यांना असं अपोजिट, म्हणजे उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करता येत नसेल त्यांनी फक्त उजव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. हा, फक्त एवढं केलं तरी चालेल. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत, कोपरे मागे करायचे आहेत, मान सरळ, आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे. 1, 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2, परत डावीकडे. 1, 2, उजवीकडे. 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. आता टाचेवर बसायचं आहे आणि डावा हात आपल्या नाभीवर ठेवायचा आहे. त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. श्वास आतमध्ये घेत मान वरती करायचे आहे. 1, श्वास आतमध्ये, मान वर. पुढे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. खांदे खाली करायचे आहेत, मान करायची खाली, कपाळ टेकवायचा आहे जमिनीला. परत मान वर, खांदे वर आणि सरळ. ठीक आहे. हाताचा दाब पोटावरती आला पाहिजे. परत एकदा पुढे झुकायचं आहे. 1, सुरुवातीला मान वरती ठेवायची आहे. हातांचा दाब पोटावरती, म्हणजे पोटातील अवयवांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सुरू ठेवायचा आहे. परत मान वर,
खांदे वर आणि सरळ. ठीक आहे. आता सर्वांनी पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचं आहे, उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे, मान करायचे आहे सरळ आणि दोन्ही हात पुढे गुंफायचे आहेत एकमेकांमध्ये. हाताचे पंजे आकाशाकडे, कोपरे सरळ, हात खांद्यातून पुढच्या दिशेने खेचायचे. असं लूज नाही थांबायचं. पुढच्या दिशेला ताण दिलेला आणि असा श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत आणि टाच वर करायची. एक श्वास आतमध्ये, हात वर आणि टाच वरती. हात कानाच्या मागे न्यायचा प्रयत्न. दोन श्वास बाहेर, टाच खाली, हात सरळ. परत एकदा सेम. एक श्वास आतमध्ये, टाच वर, हात कानाच्या मागे, कोपरे सरळ. दोन श्वास बाहेर आणि टाच खाली. परत एकदा सेम श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. शेवटचा. एक श्वास आतमध्ये, हात वर आणि कानाच्या मागे न्यायचे असे, म्हणजे आपल्या अप्पर बॅकला ताण पडणार आहेत. कोपरातून हात सरळ, कानाच्या मागे. दोन श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे, पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे. डावीकडे आपल्याला वाकायचं आहे. एक डाव्या बाजूला वाकायचं आहे. दोन उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. ठीक आहे. आता पाय गुडघ्यात वाकवायचा आहे आणि मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला कमरेमध्ये न वाकता पुढे झुकायचं आहे. आपल्या पायाचा आणि कमरेपासून वरच्या शरीराचा 90 अंशाचा कोन करायचा आहे. बरोबर. पायामध्ये अंतर आणि पुढे झुकायचं आहे. एक, मानवर आणि खांदेवर. इथं असं वाकायचं नाही आपल्याला, तर कमरेचा भाग सरळ ठेवायचा आहे, खुब्यातून पुढे झुकायचं आहे आणि पायाच्या पाठीमागे आपल्याला ताण देता आला पाहिजे, हॅमस्ट्रिंग्स मसलला. मानवर, दोन्ही हात कमरेवर, थांबायचंय थोडं, सरळायचं. दोन. ठीक आहे. परत एकदा पुढे. एक, मानवर आणि खांदेवर. दोन. ठीक आहे. बऱ्याच वेळा आपण पुढे वागताना असं वागतो, कमरेचा वापर करतो किंवा पाठीच्या मणक्याचा वापर करतो, पण आपल्याला पुढे झुकताना कसं वाकायचं आहे, असं खोब्यातून पुढे झुकायचं, म्हणजे पाठीचा कणा ताठ राहील. इथे वापर आपला स्नायूंचा होत नाही आणि जरी झाला तरी आपल्या मणक्यांवरती त्याचा लोड येत नाही. त्यामुळे जड वगैरे उचलायचं असेल तर असं पाठीचा कणा ताठ ठेवून उचलायचं. ठीक आहे. असं उचललं तर आपल्याला पाठीच्या मणक्याला त्रास होतो, त्यामुळे ताठ ताठ ठेवून उचलायचं नेहमी. ठीक आहे. आता डावा पाय पुढे करायचा आहे, उजवा पाय मागे. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. श्वास आतमध्ये, हात वरती. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर. उजव्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे आणि उजवा हात आपल्याला वरती करायचा आहे आता. एक, आणि त्रिकोणासनामध्ये यायचं. उजवा हात वरती करायचा आहे, त्रिकोणासन करायचं आहे. परत हात करायचे खाली. दोन, हात खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, हात वर, हाताची हालचाल करायची आहे. दोन, श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. आता पूर्ण वरती यायचं. एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. आता पाय चेंज करायचा आहे. उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे. परत दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक, हात वरती, पुढे आपल्याला झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. आता डाव्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे. डावा हात वरती करायचा आहे. एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि त्रिकोणासन करायचं आहे. खुब्याची हालचाल.
2 श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये आणि वर, 2 श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, ताण, पाय सरळ राहील, पुढचा उजवा पाय सरळ ठेवायचा. 2 श्वास बाहेर, दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. पाय जवळ करायचे आहेत. आपण करूयात 4 सूर्यनमस्कार फक्त. दोन्ही पाय जवळ करायचे, मान करायचे आहे सरळ, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 2 हात वर, पुढे झुकायचं आहे. 3 डावा पाय मागे. 4 मान वरती, उजवा पाय मागे. 5 टाचा टेकवायचे आहेत, गुडघे छाती आणि ओटी. 6 7 8 डावा पाय पुढे. 9 उजवा पाय पुढे. 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. आता सगळ्यांनी काय करायचं आहे, भिंतीच्या शेजारी मॅट टाकायचे उभ्या. आपण माग केलं होतं तसं, उभ्या. दोन दिवस नाही आला तुम्ही. इथे टाक. आहे का जागा? इथे टाका मध्ये. पाय भिंतीला टेकले पाहिजे थोडस. त्यांना त्यांना पाय भिंतीला टेकले पाहिजे. थोडं जवळजवळ केलं तरी चालेल, हात काय आपल्याला लांब नाही करायचे. थोडस इकडे, थोडी इकडे. ओके. आता भिंतीकडे तोंड करायचं. हा, आणि आपल्याला काय करायचं, हात वरती करायचे, मॅटच्या कमरेमध्ये न वागता पुढे झोकायचं, थोडस मागे उभं राहायचं, हात वरती करायचे, एवढं करायचं. आपल्याला कमरेमध्ये वाकायचं नाहीये, पाठीच्या मणक्यामध्ये वाकायचं नाही, खुब्यातून आपल्याला पुढे झुकायचं आहे आणि हात वरती ठेवायचे. हा, भिंतीपासून एवढं हात आणि छातीचा पिंजरा एवढं मागं उभं राहायचं. करूया, पुढे आणि यायचं. 1 पायाचा आणि शरीराचा 90 अंशाचा कोन आपल्याला करायचा आहे. पायाचा आणि शरीराचा 90 अंशाचा कोन करायचा. उंची जास्त असेल तर थोडं मागे घेतलं तरी चालेल, आणि हात वरती खाली जायचं. हा, खुबा आणि घोटा एका रेषेत ठेवायचं. पाय पुढे घ्या.
अजून. हा बस. खुबा आणि घोटा एका रेषेत पाहिजे आपल्याला. मान वरती करायचे, समोर पाहायचं, म्हणजे कमरेला ताण पडेल आणि आपल्या पाठीच्या मणक्याला ताण पडणार आहे. हॅमस्ट्रिंगला, पायाच्या पाठीमागे. परत सरळायचं, 2. ठीक आहे. परत एकदा सेम, हात वरती करायचे आणि पुढे झुकायचं. 1, हात वर करायचे आहेत आणि पुढे आपल्याला झुकायचं आहे. मान वरती करायचे आहे. 2, हात वर आणि हात करायचे आहेत खाली. आता काय करायचंय, पाठीवरती झोपायचंय, पाय भिंतीकडे, डोकं आपल्याकडं. हा का, पाय भिंतीला टेकवायचे आणि डोकं माझ्याकडे. हा, पाय खाली, खाली पण भिंतीला टेकवलेले. आता डावा पायाकडे लक्ष द्यायचं. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. 1, डावा पाय वर उचलायचा, धरून ठेवायचं 10 सेकंद. आणि तेव्हा खांदे आपल्याला रिलॅक्स करता आले पाहिजेत. खांदे अशा, खांद्यांना ताण द्यायचा नाही. 2, उजवा पाय. 1, 2, परत एकदा डावा पाय. 1, 2, उजवा पाय. 1, 2. आता डावा पाय 90 अंशांपर्यंत वर उचलायचा, 90 डिग्री, आणि खांदे रिलॅक्स ठेवायचे. बऱ्याच वेळा पाय उचलले, वरती उचलले की खांदे आपले असे वर उचलले जातात. खांदे रिलॅक्स ठेवा. डावा पाय वर. 1, धरून ठेवायचे 10 सेकंद. खांदे सैल करायचे. खांद्यांकडे लक्ष द्या. 3, 4, 5, 6, मान खाली, खांदे रिलॅक्स, पाय 90 डिग्री आणि 10. ठीक आहे. परत उजवा पाय. 1, पाय सरळ, पायाचा पंजा आकाशाकडे, पाय गुडघ्यातून सरळ करायचा आहे. 7, 8, 9 आणि 10. पायवर उचलताना जर का डावा पाय वर उचलतोय तर उजव्या पायाचा सपोर्ट घ्यायचा भिंतीला. ठीक आहे. परत एकदा डावा पाय वर उचलायचा 90 डिग्री, आणि काय करायचं, मी 1 म्हटलं की असे हात वर करायचे, आणि 2 म्हटलं की हात खाली करायचे. ठीक आहे. डावा पाय वर उचलून करूयात. डावा पाय वर. 1, डावा पाय 90 डिग्री मध्ये, हात खाली राहतील, हात खाली राहतील पहिले. आता हात वरती करायचे. 1, हात वर, श्वास आतमध्ये, जमिनीला टेकवा हात. 2, श्वास बाहेर. खालचा जो पाय तो सरळ राहील, पायवरच राहील, हात खाली फक्त. परत 1, हात वर, पाय सरळ. 2, हात खाली, पायवरच राहील. तिसरी हालचाल. 1, श्वास आतमध्ये, हात वर. 2, श्वास बाहेर आणि हात खाली आणि पाय खाली. ठीक आहे. आता उजव्या पायाने करूयात सेम. उजवा पाय वर उचलल्यावर डावा पाय खाली सरळ राहील, डावा पाय गुडघ्यात वाकवायचं नाही. करूयात. उजवा पाय वर. 1, 90 डिग्री, खांदे रिलॅक्स. आता हाताची हालचाल करायची, हात वरती. 1, श्वास आतमध्ये, हात वर. 2, श्वास बाहेर, हात खाली, पायवरच राहील, फक्त हाताची हालचाल करायची. 1, 2, परत एकदा. 1, 2, शेवटचा. 1, 2, आणि हात खाली आणि पाय खाली. ठीक आहे. थोडस रिलॅक्स करायचं आहे मांडीच्या स्नायूंना. आता काय करायचं, दोन्ही हात वरती करायचे आहेत, दोन्ही हात वर.
दोन्ही हात वरती करायचे आहेत. हात पूर्ण खांद्यातून वर खेचा. असे कोपरे जे आहेत ते आपले जमिनीला टेकले पाहिजेत. म्हणजे आपले अप्पर बॅक रिलॅक्स होते. हात सरळ आणि जमिनीला पूर्ण हात जमिनीला टेकले पाहिजेत आपले. ठीक आहे, हळूहळू तसा प्रयत्न करायचा. हात जमिनीला टेकले पाहिजेत. म्हणजे आपल्या अप्पर बॅकला ताण पडतो. आणि खांद्यातून वर ओढा. खांद्यातून वर ओढायचे हात. असं ट्रॅक्शन आपल्याला मिळालं पाहिजे. सेल्फ ट्रॅक्शन, स्वतःहून ओढायचे. स्वतःहून खांद्यातून हात ओढायचे आणि परत खाली करायचे 2. ठीक आहे. आता मत्स्यासन करूयात. मत्स्यासन कसं करायचं? दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवायचे. दोन्ही हात मानेच्या बाजूला. दोन्ही हातांवरती दाब द्यायचा. पाय सरळ, पाय सरळ राहत, पाय सरळ करायचे. छातीवर उचलायची आणि मान मागे टाकायची. 1 आणि माथ्यावरती बॅलन्स करायचं आपल्याला. नेक एक्सटेंड करून आपल्याला माथ्यावरती बॅलन्स करायचं आहे. थोडस भिंतीपासून अंतर घ्यावं लागेल. करायचं आहे. जेवढी मान एक्सटेंड होईल तेवढं अप्पर बॅकला आपल्याला ताण पडणार आहे. जेवढी मान एक्सटेंड होईल तेवढं अप्पर बॅकला ताण पडणार आहे. सोडायचं आहे 2. परत एकदा 1, 2. आता आपल्याला पोटावरती झोपायचं आहे. पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशनवळ्याच्या पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. आता हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. आणि आपल्याला पायाचे पंजे तुमचे भिंतीला टेकले राहतील. आणि श्वास आतमध्ये घेत मानवर, छातीवर, हात सरळ. 1. श्वास आतमध्ये, मानवर, छातीवर, हात सरळ. आणि खाली यायचं. 2. श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा 1. श्वास आतमध्ये, 2. श्वास बाहेर. आता दोन्ही हात पाठीमागे करायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. ठीक आहे. उजवा पाय भिंतीला स्पर्श करायचा उजव्या पायाने. आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1. उजवा पाय भिंतीला टेकवायचा आहे. डावा पाय वर उचलायचा आहे. परत खाली यायचं. 2. सेम करायचंय उजव्या पायाने. 1, 2. आता 10 सेकंद आपल्याला थांबायचं. डावा पायाने करायचं. 10 सेकंद थांबायचं. करूयात. 1, 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. खाली. परत उजव्या पायाने करायचं आहे आणि 10 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. 1. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता हनुवटी जमिनीला टेकलेली समोर पाहायचं आहे. मान इकडे तिकडे करायची नाही, कारण की मानेवरती पण याचा ताण पडत असतो. त्यामुळे मान सरळ ठेवायची. दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या आहेत. 7, 8, 9, 10. परत एकदा डावा पाय सेम. 1. श्वास घ्यायचा आहे, रोखून धरायचा आहे, म्हणजे आपल्या फुफ्फुसांच्या स्नायूंना सुद्धा याचा उपयोग होणार आहे. 2.
जेवढा तुम्ही श्वास आतमध्ये घेऊन रोखून धराल तेवढं आपलं फुफ्फुसातलं इंट्रा पल्मोनरी प्रेशर वाढतं आणि जे छोटे छोटे वायुकोश असतात आपल्या शरीरामध्ये ज्याला अल्व्हिओलाई म्हणतात ते सगळे ओपन व्हायला मदत होते. परत उजवा पाय, 1 2 आता दोन्ही हात पुढे करायचे आहेत. दोन्ही हात असे आपल्याला पुढे करायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे आणि फक्त मान वर उचलायची आहे आणि बोटाच्या सहाय्याने असे हात पुढे खेचायचे. बोटाच्या सहाय्याने खांद्यातून आपल्याला पुढे नेता आले पाहिजे हात आणि मानवर उचलायची. 1 बोटाच्या सहाय्याने हात पुढे खेचायचे म्हणजे सेल्फ ट्रॅक्शन आपल्याला द्यायचं आहे. मानवर, परत मान करायची खाली. 2 परत एकदा 1 मानवर आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. तर यात 1 मान सरळ राहील वर उचललेली. 2 हातांचे तळवे पूर्ण जमिनीला टेकलेले, रेस्ट करायची पूर्ण. परत उजवा पाय 1 श्वास आतमध्ये मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण श्वासावरती करायचा आहे. 2 मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करून पाय जास्तीत जास्त सरळ ठेवायचा प्रयत्न. तर यात परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. उजवा पाय 1 श्वास आतमध्ये मानवरच राहील पूर्ण प्रोसेस. 2 आता मान करायची आहे खाली. आता दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती. मानेला थोडस रिलॅक्स करायचं आहे. आता नेहमीप्रमाणे करायचं. दोन्ही हातांचे कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये, मानवर आणि दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे. तर यात 1 सिंपल नेहमीप्रमाणे. 2 श्वास बाहेर. परत एकदा सेम. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. परत 1 खोल श्वास घ्यायचा आहे आणि रोखून धरायचा. आता 5 सेकंद. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत. आपले कोपरे जिथं होते तिथूनच फक्त वर उचलायचे. मान करायचे आहे वर आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोपरे टेकवा आणि वाकवा. काही हरकत नाही. तर यात 1 पाय वर आणि मान वर. ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोपरे असे ठेवले तरी चालतील. 2 परत एकदा 1 श्वास आतमध्ये, मान वर. 2 श्वासासोबत करायचा प्रयत्न करा. 1 श्वास आतमध्ये, मान वर. ज्यांना असं शक्य नसेल त्यांनी कोपरे टेकवा खाली, काय हरकत नाही. 2 शेवटचा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. कोपरे टेकवायचे आहेत आणि पूर्ण खाली यायचं आहे. कपाळ टेकवायचे जमिनीला. आता दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला घ्यायचे आहेत असे. आता काय करायचंय, दोन्ही हातांचा दाब द्यायचा जमिनीवर आणि मानवर उचलायची. फक्त कोपरे सरळ करायचे नाहीत, एवढंच. कोपरे जे ते आपल्या छातीला लागलेले ठेवायचे आणि खाली यायचं. 2 ठीक आहे. तर यात 1 मानवर, छातीवर हात कोपऱ्यातून सरळ करायचे नाहीत, फक्त आधार घ्यायचा आहे. 2 आता आपल्याला सेम करायचं आहे आणि त्याच्यानंतर हात पण वर उचलायचे. तर यात मानवर, छातीवर 1. आता हात वर उचलायचे आहेत. 2 म्हणजे जे काही वजन येईल ते आपला
पाठीच्या स्नायूने आपल्याला वर उचलायचं आहे आणि खाली यायचं 2. परत मानवर छातीवर हात सरळ 1, हात वरती 2, परत खाली. आता 5 सेकंद थांबायचं असं. 5 ते 10 सेकंद. ज्यांना 5 सेकंद, ज्यांना 10 सेकंद थांबता येणार नाही त्यांनी लवकर खाली आलं तरी चालेल. ठीक आहे. करूयात. हनुवटी जवळ टेकलेली, मानवर छातीवर 1, 1, 2, हात वरती 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पायाचा सपोर्ट घ्या आणि मान छातीवर उचलायची. शेवटचा 10 सेकंदांसाठी करूयात. 1, हात वर, पायाचा सपोर्ट घ्या, पाय भिंतीला टेकवा म्हणजे आपण छाती जास्तीत जास्त वर उचलू शकतो. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता सेम करायचंय. पाय भिंतीला टेकवलेले, दोन्ही हात मागे घ्यायचे आहेत, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. ठीक आहे. मान हनुवटी जमीन टेकवायची आहे, त्याचा पंजे जोडलेले. आणि आता आपला हात कोणतरी मागे खेचताय असं आपल्याला स्वतःहून मान आणि छातीवर उचलायचे आहे. करूयात. 1, पायाचा सपोर्ट घ्यायचा भिंतीला. 2, मान सरळ ठेवायची आहे, जास्तीत जास्त वरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न, वर पाहायचा प्रयत्न करायचा आहे. परत एकदा 5 ते 10 सेकंद करूयात. 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत, कपाळ दोन्ही हातांवर टेकवायचा आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. आणि आता शशांक भुजंगासन करूयात. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, श्वास आतमध्ये घेत मानवर छातीवर हात सरळ. 1, नेहमीप्रमाणे मानवर छातीवर हात सरळ, गळ्याच्या स्नायूंना ताण, कंबर वर उचलून आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. 2, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. तर दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1, हात वरती आणि हात खाली 2. ठीक आहे. टाचेवर बसायचं आहे, भिंतीपासून थोडस पुढं, भिंतीपासून थोडस पुढं, जास्त नाही, की आपला हात आपला भिंतीला टेकला पाहिजे असं बसायचं पुढं. हात भिंतीला टेकला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. करूयात. हात वरती 1, आणि हात कानाच्या मागे न्यायचा आणि भिंतीला टेकवायचा. 2, मागे वाकायचं नाहीये, फक्त हात खांद्यातून मागे न्यायचा. 2, कमरेतून आपल्याला कर्व करून हात टेकवायचा आहे, पूर्ण असं खुब्यातून मागे जायचं नाही. खुबा सरळ राहील, कमरेतून किंवा छातीच्या पिंजऱ्यातून मागे जायचं. हात वर आणि मागे. 1, 2, परत एकदा. 1, श्वास घ्या, छातीचा पिंजरा मोठा करायचा आणि हात मागे न्यायचे. छातीच्या पिंजऱ्याची लवचिकतेवरती हे अवलंबून आहे. 2, आणि हात खाली. ठीक. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडलाय त्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आपल्याला आता 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे.
त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. ठीक आहे. थांबूयात. थोडेसे वेगळे असणे घेतले आपण.